बातमी पुण्यातनं. पुण्यातील कात्रज कोंढवा रोड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. सगळ्यांनी सांगितलं, सगळे साधू महंतांनी सांगितलं की ही सगळी जबाबदारी सगळी आम्ही घेऊ, आम्ही झाडं वाढू, आम्ही झाडं लावू, त्याची निगराणी आम्ही राखू. मला वाटतं यापेक्षा अजून कोणी काय सांगितलं, म्हणजे बाहेरून कोणीतरी सांगलीहून बोलायचं साताऱ्याहून बोलायचं या विषयावर मला तर कळतच नाही काय काय बोलू मी या विषयावर. दिल्लीमध्ये आज काँग्रेसचं एक आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये अत्यंत आक्षेपार्ह अशा पंतप्रधानांबद्दल घोषणा देण्यात आल्या. मोदी त्यांनी कवर खुदेगी अशा पद्धतीच्या वाईट घोषणा ज्या आहेत त्याच्या आंदोलनात देण्यात आल्या. नाही, मला वाटतं खरं म्हणजे पंतप्रधानांबद्दल त्याची गरिमा त्या पदाची राखली पाहिजे असं कोणी बोलता का कामा नये. पण तुम्हाला माहित आहे कुणाची कबर खोदली गेलेली आहे सध्या बिहारमध्ये. काय झालं, तुमची कबर अशी खोदली गेली, त्या कबरीच्या खाली अजून तुम्ही किती फूट चालले गेले? 100 फूट खाली चालले गेले. काय झालं? राहुल गांधीला 5 आणि 6 जागा मिळतात 250 पैकी, तरी पण आमची कबर खोदायच्या गोष्टी करतायत. मला वाटतं या लोकांना वाटत कशी नाही की जनमानाची. आणि मग अशा घोषणा देऊन तुम्ही अजून तुमची कबर खोल करतात. आजच्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधले 4 मंत्री होते, पण एकही मंत्री इथं उपस्थित राहिले नाहीत कार्यक्रमाला. त्यांना काही कामं असतील जरुरीची यापेक्षा अधिक, त्यामुळे काय नसतील. कारण आता काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे. मतदारसंघातली काही कामं खोळंबलेली आहेत, बाहेर गावी असतील. मी अजून त्याच्याशी बोललो नाही, पण मला वाटतं आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आहोत. सगळे एकत्रितपणे आम्ही कुंभमेळ्याची तयारी करतो आहोत. आणि त्या निवडणुका सुद्धा आम्ही महायुती म्हणून ते आमच्या महायुतीचे सगळे स्वतः कोणी नाही फार. आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आणि सगळ्या कामामध्ये आम्ही विशेष करून कुंभमेळ्याच्या कामात आम्ही सगळे सोबत आहोत. आपण प्रकाश आंबेडकर अत्यंत थेट इशारा दिला. आम्ही सगळे आहोत, पण वाटलेलं ते साधू महंतांबद्दल बोलू नये. निश्चित तुम्ही सांगतायत तुम्ही 25,000 20,000 कोटी काय साधू महाराजांच्या गांजावर खर्च करतायत का? त्यांना गांजा प्यायसाठी ते आणतायत का? हे आक्षेपार्हच आहे. हे बघा, तुम्हाला अधिकार सगळा आहे. तुम्ही वृक्षप्रेमी आहात, निसर्गप्रेमी आहात, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भानगडी लावण्याच्या विचारात दिसत आहेत. ते वेगळेच वाद निर्माण करण्याचा त्यांचा काहीतरी विचार दिसतोय. आणि म्हणून तुम्ही अतिशय सहजपणे आमच्या साधूंवर तुम्ही अशा पद्धतीने बोलाल की गांजा प्यायसाठी खर्च करतात का? गांजा तुम्ही देऊ नका, ते येणार नाहीत. मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. आणि खरं सांगतो की हे आम्हीच ऐकू शकतो, दुसरं कोणी ऐकणार नाही असं. आणि म्हणून माझं सगळं त्यांनाही सांगणं आहे की या पुढे असे स्टेटमेंट करू नका. आम्ही काय तुमचं सगळं ऐकून घेऊ, पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणत असाल, कोणी म्हणतात काय केलाच पाहिजे का कुंभ? हे कसं सहन करणार आम्ही? हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाला हाताशी धरून अन्य पक्ष संपवण्याचा डाव भाजप आखते अशा प्रकारचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी आयोगावर केला आहे. काय बोला मी आंबेडकर साहेबांवर? ते नेहमी असे स्टेटमेंट करत असतात, ते वारंवार असे स्टेटमेंट करत असतात. त्यामुळे आता काय निवडणूक आयोग कुठे काय, म्हणजे तुम्ही हारायला लागले, पराभव झाला की तुम्हाला निवडणूक आयोग सोपा वाटतो. तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सुद्धा सोपं वाटतं. त्याच्यावर तुम्ही तोडसूक घेतात. तुम्ही बॅलेट पेपर त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणतायत. कधी म्हणतात मतदारांमध्ये एवढी नावं वाढलीत. आता एवढी नावं मतदारांमध्ये वाढली आहेत का? सगळ्यांची नावं म्हणजे काही सगळ्यांच्याच मतदार